देवापर्यंत जर पोचायचं असेल आपल्याला तर संत नावाची पायरी ही पहिली चढावी लागते. म्हणजे संतांचे विचार आत्मसात करूनच आपण देवापर्यंत पोचू शकतो. प्रेमाच्या शिव्या आणि भक्तीच्या शिव्या बांधवांनो तो देण्याचा अधिकार या भक्तामध्ये होता. एवढंच नाही बांधवांनो, तर या भक्ताबद्दल माहिती ऐकताना आपल्या अक्षरशः डोळ्यात पाणी येईल की भक्ती करावी कशी. ते म्हणजेच बांधवांनो संत जनाबाई. तर बांधवांनो परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड नावाचं गाव आणि याच गावामध्ये संत जनाबाई यांचा जन्म झाला. कुटुंब गरीब होतं, परंतु बांधवांनो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरं या. कारण संत जनाबाईला जसं बोलायला येऊ लागलं तसं ते पांडुरंगाचंच नामस्मरण करू लागल्या. अफाट भक्ती, कुठलीही धनसंपत्ती नको, मला भगवंताचं दर्शन दररोज घडलं पाहिजे अशी संत जनाबाईंची इच्छा होती. आणि त्याचमुळं बांधवांनो संत जनाबाईंच्या वडिलांनी संत जनाबाईंना साधारणतः 8 ते 9 वर्षाचं वय होतं, नक्की सांगता येणार नाही, परंतु त्या वयामध्येच संत जनाबाईंना त्यांच्या वडिलांनी पंढरपूरमध्ये आणलं. आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये संत नामदेवांचे वडील दामासेठ शिंपी मंदिरात होते. आणि दामासेठ शिंपी यांच्या हातामध्ये संत जनाबाईचा हात दिला, सांभाळा माझ्या जनीला.